नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण नाश्त्यासाठी पनीर पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत। पराठा करण्यासाठी 200 ग्रॅम पनीर खिसून घ्यायचं, 2 बटाटे खिसून घ्यायचे, वाटीभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स, 1 चमचा ओरिगानो, 1 टीस्पून मिरी पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सारण चांगलं मिक्स करायचं। यात 1 चमचा चाट मसाला घालायचा, 4 लसूण पाकळ्या खिसून घालायच्या। पनीर पराठामध्ये बटाटा घातल्यामुळे छान बाइंडिंग होते। हा पराठा झटपट आणि चवीला फार छान होतो। या सारणात 2 मिरच्या बारीक चिरून घालायच्या। या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। पुन्हा एकदा हे सारण छान मिक्स करून घ्यायचं। पराठ्याच्या पारीसाठी 2 वाटी कणिक आणि अर्धी वाटी मैदा एका भांड्यात घ्यायचा। त्यात 1 टीस्पून मीठ घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं। आता यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही अशा पद्धतीने कणिक छान मळून घ्यायची। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता या मळलेल्या कणकेमध्ये 2 टेबलस्पून तेल घालून पुन्हा एकदा कणिक छान मळून घ्यायची। कणिक छान मऊसूत मळून झाली आहे आणि सारणे तयार आहे। आता आपण झटपट पराठे लाटू। कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची वाटी करून कणकेच्या दुप्पट सारण त्यात भरायचं। सारण भरलेला कणकेचा गोळा छान बंद करून हातावर तो चपटा करून घ्यायचा। पोळपाटावर तांदळाची पिठी पसरून त्यावर हा पराठा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही लाटायचा नाही, मध्यम जाडीचा हा पराठा लाटून घ्यायचा। हातावर पराठा घेऊन जास्तीची पिठी झटकून टाकायची। तवा गरम करून त्यावर हा पराठा तूप सोडून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायचा। याप्रमाणे सर्व पराठे करून खमंग भाजून घ्यायचे। हा पराठा चटणी, सॉस, दह्याबरोबर खाण्यास अप्रतिम लागतो। सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच मुलांना आवडणारा आणि त्यांच्या डब्याला झटपट खमंग पनीर पराठा तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।